नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महापालिका मुख्यालयात महाराष्ट्र दिन साजरा. ठाण्यातील पोलीस क्रीडा संकुलात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं स्वगणना करावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचपाखड येथील पालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी 7:15 पालिका महापौर शर्मिला पिंपळकर यांनी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली. राष्ट्रगीत आणि राज्यगीत यांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त सौरभराव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ध्वजवंदनानंतर महापौर शर्मिला पिंपळकर, पालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. ललिता जाधव, कमल सोनावणे, गीता लिचिते, सुनील घोलप, संतोष केळसकर, सविता बोरकर, पुष्पा पाटील, विघ्नेश वागडले, प्रशांत सपकाळ, मारुती बोडके या 10 सफाई कर्मचाऱ्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि तुळशीचं रोप देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच ठाणे अग्निशमन विभागात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना गृहमंत्रालयाने सन्मानित केलं. या कर्मचाऱ्यांमधील अग्निशमन केंद्र अधिकारी प्रदीप पाटील, नितीन शिंदे, संदीप कदम, दिनेश पाटील, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी आनंदा पावणे, बालू मुंडे, जितेंद्र चुरमुरे, संदीप लांजेकर, दीपक सोनावणे, नंदकिशोर बागुल इत्यादींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. ध्वजवंदन सोहळ्यानंतर कैलासवसे नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना महापौरांनी आणि आयुक्तांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोटनाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी, तर ठाणे स्टेशन येथील पुतळ्याला डॉ. मिताली संचेती यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळेला उपायुक्त जिजी गोदेपुरे आणि सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, महेश कुमार जामनोर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त 10 गुणवंत सफाई कामगार अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर रोडमॅप मांडत विकास, डिजिटल परिवर्तन, सर्वसमावेशक प्रगती आणि जनतेच्या विश्वासावर आधारित नवा महाराष्ट्र उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त ठाण्यातील पोलीस क्रीडा संकुलात भव्य ध्वजवंदन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळेला त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत राज्याचा सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. महाराष्ट्राला देशातील पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितलं की राज्य आधीच देशातील अग्रगण्य मॅन्युफॅक्चरिंग हब असून सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करते. समृद्धी महामार्ग, मेट्रो, कोस्टल रोड यासारखा पायाभूत प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला वेग मिळत असून पुढील 2 ते 3 वर्षात महाराष्ट्र जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करत त्यांनी सांगितलं की 337 किलोमीटर मेट्रो नेटवर्क, घाटकोपर, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण कनेक्टिव्हिटी तसंच स्पॉट टॅक्सी आणि कोस्टल रोड यासारख्या उपक्रमांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होतीये. शहराबाहेरील मार्गांमुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीही प्रभावी पावलं उचलली जात असल्याचं अधोरेखित करण्यात आलं. प्रशासनात डिजिटल क्रांती घडवत जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलं असून 100% डिजिटल कामकाज राबवलं जात आहे. 160 ग्रामपंचायती सेवा केंद्रांशी जोडल्या गेल्या असून 1000हून अधिक सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्रात आधुनिक शेती पद्धतींसोबत पारंपरिक बियाण्यांचं संवर्धन केलं जात असून उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी विविध प्रयोग राबवले जात आहेत. पाणलोट क्षेत्र विस्तारासाठी निर्देश देण्यात आले असून जलयुक्त शिवार योजनेला गती देण्यात आली आहे. शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात विद्यार्थ्यांना इस्रोपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून त्या लघुउद्योगांना माध्यमातून कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावतायत असं त्यांनी सांगितलं. पर्यावरण संवर्धनासाठी 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून दरवर्षी 1 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय.
महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांनी एकजुटीनं काम करून राज्याला अधिक प्रगत, सक्षम आणि समृद्ध बनवण्याची शपथ घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. सर, महाराष्ट्र दिन आहे, काय शुभेच्छा द्याल? काय महाराष्ट्र सोन्याचा दिवस आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाच्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. आज कामगार दिन पण आहे. कामगार दिनाच्या देखील मनापासून मी शुभेच्छा देतो आणि ज्यांच्या घामातून, कष्टातून, बलिदानातून हा महाराष्ट्राची निर्मिती झाली त्या हुतात्म्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. आणि आज महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये साजरा होतोय. विविध प्रकारच्या प्रकल्पांच्या माध्यमातून देखील आजचा दिवस आपण साजरा करतोय. आज सगळ्यात महत्त्वाकांक्षी असा मिसिंग लिंक, पुणे मुंबई मिसिंग लिंक याचं देखील लोकार्पण दुपारी होणार आहे. आणि एक अद्भुत असा इंजिनिअरिंग मार्वल, एक तंत्रज्ञानाचा चमत्कार आपण म्हणू शकतो. जगातला वाईडेस्ट टनल त्या ठिकाणी होतोय आणि भारतातला सगळ्यात उंच वायाडक्ट त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळे मुंबई पुणे हा प्रवास 40 मिनिटांनी कमी होईल, घाटातली ट्रॅफिक कमी होईल, प्रदूषण कमी होईल, इंधनामध्ये बचत होईल, वेळेमध्ये बचत होईल, अपघातामध्ये बचत होईल आणि त्या अपघातामध्ये लोकांना सुरक्षितता मिळेल. आणि अशा प्रकारचा हा मिसिंग लिंक त्याची सुरुवात आज होती आहे. असे अनेक प्रकल्प आमच्या सरकारने गेल्या 3.5-4 वर्षामध्ये मार्गी लावलेले आहे. याचा आनंद आहे, समाधान आहे. आणि म्हणून महाराष्ट्र अधिक बलवान करणं, महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचं योगदान महत्त्वाचं आहे. जसं देशाचे आदरणीय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाला पुढे नेत आहेत. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे. $5 ट्रिलियन गोल अचीव करण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं $1 ट्रिलियन गोल अचीव करण्याचा जो गोल आहे त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्र या देशाच्या प्रगतीमध्ये आपलं मोठं योगदान देईल असा विश्वास मी महाराष्ट्र दिनाच्या निमित्त व्यक्त करतो. आणि सगळ्यांनाच पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यातील स्वगणना प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पालिकेतील सभागृहात करण्यात आला. यावेळेला स्वगणना करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या QR कोडचं उद्घाटन करण्यात आलं. जनगणना ही महत्त्वाची असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं QR कोडच्या माध्यमातून स्वगणना करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय. यावेळेला महापौर शर्मिला पिंपळकर, पालिका आयुक्त सौरभराव, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे इत्यादी उपस्थित होते. यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वगणना केल्याबद्दल जनगणना निर्देशालयाचे सहसंचालक रमेश भोसले यांनी त्यांना सन्मानचिन्ह प्रदान केलं. जनगणनेबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारनं मॅस्कोट तयार केले असून प्रतिकात्मक स्त्री आणि पुरुष यांचे कटआउट तयार करून त्यांना विकास प्रगती अशी नवीन नावं दिली आहेत. घरोघरी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करून आपली अचूक माहिती द्यावी. ती माहिती गोपनीय ठेवली जाणार असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं. आपलं सरकार राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा विकास, कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. हे साध्य करण्यासाठी विश्वसनीय आणि अचूक आकडेवारी हेच आपलं सर्वात प्रभावी साधन आहे. 1 मे 2026 पासून अधिकृतपणे सुरू झाली असून ती 15 मे पर्यंत सक्रिय राहणार आहे. याबाबत ठाणे महापालिकेच्या मुख्यालय स्तरावर मदत कक्षाची निर्मिती करण्यात आली असल्याचं सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी नमूद केलं. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत वातानुकूलित डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाली असून या बसचा शुभारंभ आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या डबल डेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होणार असून ही बस आपली स्वतःची आहे असं समजून तिची काळजी घ्यावी असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केलं.
यावेळेला महापौर शर्मिला पिंपळकर, पालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, जितेंद्र कदम, टीएमडीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे उपस्थित होते. यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका भवन इथून लुईसवाडी ते पुन्हा पालिका भवन असा प्रवास डबल डेकर बसमधून केला. जीसीसी तत्वावर या बसेस ठाणे परिवहनमध्ये दाखल होणार असून त्याचा कोणताही भार परिवहन सेवेवर पडणार नाही. या डबल डेकर बसमध्ये एका वेळेला 65 प्रवासी आसनस्थ होऊन प्रवास करू शकणार आहेत, तर 33 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील. सद्यस्थितीत ही बस 3 हातनाका ते गायमुख या मार्गावर धावणार आहे. इलेक्ट्रिक बस असल्यामुळे ठाणेकरांचा प्रवास पर्यावरणपूरक असा होणार असून ठाणेकरांना या बसमधून पर्यटनाचा आनंद लुटता येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. परिवहन ताफ्यात आणखी 9 बसेस लवकरच दाखल होणार असल्याचं परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी सांगितलं. साहेब, आज डबल डेकर बसचं शुभारंभ झालं, काय सांगाल? डायरेक्ट कसं सुरू करणार? 2 मिनिटं कॅमेरा मागे. हा सर, हा सर, एक चालू बस मध्ये सायलेंट, जरा शांत. सर, डबल डेकर बसचं उद्घाटन झालं, काय सांगाल? महानगरपालिकेमध्ये डबल डेकर बस दाखल झालाय. ठाणे शहरामध्ये पहिल्यांदाच ही डबल डेकर बस आज सुरू झाले. 10 डबल डेकर बस आज रस्त्यावर धावतील आणि या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, त्यामुळे पूर्णपणे प्रदूषणमुक्त, पोल्युशन फ्री गाड्या आहेत. आणि कुठं चालला? घरी हायवेला गेलो. आपल्या घरी पहिला स्टॉप तुमचा घर आहे. प्रदूषण मुक्त करणाऱ्या या 10 बसेस आहेत. आणखी 10 बसेस येणार आहेत त्या डबल डेकर, आणि त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होईल. या वर्षभरामध्ये 350 बसेस एकूण येतील ताफ्यामध्ये, आणि त्यामध्ये 20 डबल डेकर असतील. पूर्णपणे एअर कंडिशन आणि इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळे या सर्व बसेसचा फायदा ठाणेकरांना होईल. आणि या बसची कॅपॅसिटी डबल आहे, त्यामुळे दुप्पट प्रवासी वाहून नेण्याची क्षमता या ठिकाणी या बसमध्ये आहे. त्याचबरोबर ही पूर्णपणे जीसीसी मॉडेलवर असल्यामुळे महापालिकेचा कुठलाही पैसा खर्च यामध्ये न करता जीसीसी कॉन्ट्रॅक्टवर या गाड्या दिलेल्या आहेत. 12 वर्षाचा त्यांचा कालावधी आहे. आणि मला आनंद आहे की 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, कामगार दिनाच्या दिवशी ठाणे महापालिकेने एक अतिशय स्तुत्य उपक्रम आज सुरू केलेला आहे. त्याचा शुभारंभ झालेला आहे. ठाणेकरांना एक आजची गिफ्ट आहे, महाराष्ट्र दिनाची भेट आहे. ठाणेकरांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. 2 मिनिटं. ही आपली बस आहे आणि आपण ही बस आपली स्वतःची गाडी समजून त्याची काळजी घ्या आणि स्वच्छ, नीट, निगा आणि सुरक्षित ठेवा. राजकारणाच्या रिंगणात विरोधकांना धोबीपछाड देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी करत क्रीडाप्रेमींचं मन जिंकलं. निमित्त होतं नगरसेवक विकास रेपाळे यांच्या महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे आयोजित ठाणे प्रीमियर लीग उपमुख्यमंत्री चषकाचं उद्घाटन. महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे युनियन क्रिकेट क्लबच्या सहकार्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नतेनं 1 ते 8 मे दरम्यान ठाणे प्रीमियर लीग 2026चं आयोजन दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहात करण्यात आलंय. त्याचं उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. त्यावेळेला त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत चौकार आणि षटकार ठोकले. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी उन्मेष खानविलकर उपस्थित होते. यावेळेला ठाण्यातील रणजी खेळाडू चिन्मय सुतार, साईराज पाटील आणि अखिल हेरवाडकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लेदर क्रिकेट खेळणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारी TPL नावानं प्रसिद्ध असणारी ही क्रिकेट स्पर्धा गेली 14 वर्ष ठाण्यात रंगतेय. IPL आणि रणजी करंडक स्पर्धेतून खेळलेले क्रिकेटपटू लीगमध्ये खेळताना ठाणेकरांना पाहता येणार आहेत. तसंच स्पर्धेदरम्यान ठाणे जिल्ह्यातील गुणवंत पण गरजू असलेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना क्रिकेट साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे.